मान सरळ, पाठीचा कणा ताठ. आणि आता दोन्ही हात आपल्याला कडेने करायचे आहेत. एक हात वर, दोन्ही हातांच्या दंडकाराला, मान सरळ, नमस्कार मुद्रेत हात खाली. परत एकदा एक हात वर, दोन हळूवार हात खाली. परत एक हात वरती, दोन हळूवार हात खाली. श्वासासोबत एक, दोन. परत एकदा एक, दोन. आता विरुद्ध दिशे नमस्कार मुद्रेमध्ये हात वर. एक, दोन. परत एकदा एक, दोन. पुन्हा एक, दोन. परत एकदा एक, दोन. श्वासासोबत एक आणि दोन. श्वास बाहेर. ठीक आहे. आता दोन्ही हात वरती करायचे आहेत. हाताचे पंजे पाठीमागे, हात कोपरांमध्ये वाकवायचे, पाठीवरती ठेवायचे. करूयात. एक हात पाठीवर, मान सरळ. दोन. परत एकदा एक, दोन. एक, दोन. एक, दोन. एक, दोन. श्वासावरती. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. दोन्ही हात कडेने आपल्याला खाली करायचे. दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे. डावा पाय सरळ पुढे करायचा आहे. एक पायाचा पंजा खाली, पाय गुडघ्यात वाकवायचा आहे, मागे घ्यायचा आहे. दोन. परत एक, दोन. 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 एक आणि पाय खाली. दोन. उजवा पाय पुढे घ्यायचा आहे. सेम. एक, दोन. 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 एक आणि पाय खाली. दोन. आता डावा पाय पुढे करायचा आहे. कडेने आपल्याला मागे घ्यायचा आहे. करूयात. एक डावा पाय पुढे, कडेने मागे घ्यायचा आहे. दोन. पुन्हा एक, दोन. एक, दोन. एक, दोन. एक, दोन. एक आणि पाय खाली. दोन. उजवा पाय पुढे घ्यायचा आहे. एक, दोन. एक, दोन. एक, दोन. एक, दोन. शेवटचा एक आणि पाय खाली. दोन. ठीक आहे. आता डावा पाय गुडघ्यामध्ये असवायचा आहे. दोन्ही हाताने गुडघ्याच्या वरती पकडायचे. उजवा पाय सरळ, पायाचा पंजा खाली करायचा आहे आणि पंजा गोल फिरवायचा आतून बाहेर. एक, दोन, तीन, चार आणि पाच. परत विरुद्ध दिशेने. एक, दोन, तीन, चार आणि पाच. ठीक आहे. पाय करायचा आहे खाली. उजवा पाय वरती करायचा आहे. दोन्ही हाताने गुडघ्याच्या वरती पकडायचा आहे आणि पंजा खाली, पंजा गोल फिरवायचा आहे. एक, दोन, तीन, चार आणि पाच. विरुद्ध दिशेने. एक, दोन, तीन, चार आणि पाच. ठीक आहे. पाय करायचा आहे खाली, मान करायची सरळ. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं खांद्याने एवढं. दोनही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचं आणि श्वास आतमध्ये घेत मागे झुकायचा आहे. एक, दोन. परत एक, दोन. पुन्हा एक, दोन. परत एक, दोन. पुन्हा एकदा एक, दोन. परत एक, दोन. श्वासावरती करू शकता. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. थांबायचं थोडं याच ठिकाणी 10 सेकंद. पायाच्या पाठीमागे ताण, पाठीचा कणा सरळ. मागे आपण केलं होतं तसं. आता डावीकडे उजवीकडे आपल्याला गोल फिरायचं. पहिल्यांदा डावीकडे यायचं. एक,
मागे झुकायचंय 2, उजवीकडे यायचं 3, पुढे झुकायचं आहे 4, परत उजवीकडून डावीकडे 1, 2, 3, 4, डावीकडून उजवीकडे 1, 2, 3, 4, उजवीकडून डावीकडे 1, 2, 3, 4, हळूवार सरळ व्हायचं आहे, मान करायचे आहे सरळ. आता दोन्ही पायामध्ये अंतर, या बाजूला चेहरा, दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे, पाठीचा कणा ताठ, दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये करायचे आहेत. उजव्या हाताने डाव्या पायाला, डाव्या हाताने उजव्या पायाला स्पर्श आपल्याला करायचा आहे. करूया. 1, मान वर, 2, परत 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2. हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही हात कडेने करायचे आहेत. सर्व अंगपुष्टी, दोन्ही हातांचे बोट एकमेकांमध्ये गुंफायचे, हाताचे पंजे आकाशाकडे करायचे. डावीकडे वळायचं आहे 1, पुढे झुकायचंय 2, खाली उजवीकडे यायचं 3, वर यायचं 4, 5, परत 1, 2, 3, 4, 5, परत एकदा 1, 2, 3, 4, 5, पुन्हा 1, 2, 3, 4, 5. आता उजवीकडे वळायचं पहिल्यांदा 1, 2, 3, 4, 5, परत एकदा 1, 2, 3, 4, 5, परत एकदा 1, 2, 3, 4, 5, शेवटचा 1, 2, 3, 4, 5. हळूवार हात करायचे आहेत खाली, मान करायचे आहे सरळ. ठीक आहे. आता असंच थांबायचं आहे आणि आपल्याला साईड सिटअप करायचे आहे. डावीकडे बसायचं, नंतर उजवीकडे बसायचं. ज्यांना शक्य आहे त्यांनी करा, नसेल शक्य तर नाही केलं तरी चालेल. ठीक आहे. डावीकडे आपल्याला बसायचं आहे पहिल्यांदा. करूयात. 1, ताण द्यायचा, 2, मध्ये मध्ये यायचं, परत उजवीकडे 2, ताण द्यायचं पायाच्या पाठीमागे, 3, डावीकडे 4, उजवीकडे 5, पंजा स्वतःकडे ओढायचा असा, पंजा स्वतःकडे ओढायचा, हाताने स्पर्श करता आला पाहिजे. 5, डाव्या पायाला डाव्या हाताने स्पर्श करायचा, ओढायचं थोडं, पाठीचा कणा ताठ ठेवायचा, पुढे वाकायचं नाही आपल्याला, पाठीचा कणा ताठ. 6, नाही ते 5 ना, 7, 8, लक्षात ठेवा ना, एक्स्ट्रा करावं लागेल. 9, 10, ठीक आहे. नंतर 11, थोडासा बदल करायचा आहे, ताण द्यायचं, पूर्ण खाली बसायचं, उजव्या हाताने पकडायचं उजव्या पायाच्या अंगठ्याला आणि डावा हात वरती करून उजवीकडे झुकायचं आपल्याला. 1, 2, पायाला ताण द्यायचा, 1, 2, परत 1, 2. ठीक आहे. आता परत डावा पायाला ताण देऊयात, डावा बाजूला पायाचा पंजा सर उजवा हात वरती, 1, 2, परत 1, 2, 1, 2, परत डावा पाय सरळ, पुन्हा खाली बसायचं आणि आपल्याला पुढे झुकायचं आहे. असं ताण द्यायचा, 1, पायाच्या पाठीमागे ताण पडेल, पाठीचा कणा ताठ ठेवून पुढे झुकायचा प्रयत्न आणि हा भाग खाली टेकवायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. एकाच वेळेस 2 ऍक्शन करायच्यात, फॉरवर्ड स्ट्रेचिंग आणि कमरेचा भाग खाली, इथे ताण पडला पाहिजे. श्वास हळूवार घ्यायचा, हळूवार सोडायचा. नंतर परत
डावा पायाला ताण देऊयात, उजवीकडे बसायचा, पुढे ताण द्यायचा आहे. परत आता मध्यभागी यायचं, एक, सरळ आणि तो. ठीक आहे, दोन्ही पाय जवळ, मान सरळ. आता दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत, मान वर, पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे आणि दोनही गुडघे आपल्याला डावीकडून उजवीकडे गोल ठेवायचे आहेत. करूयात, एक, दोन, तीन, चार आणि पाच. विरुद्ध दिशेने, एक, दोन, तीन, चार आणि पाच. ठीक आहे, हळूवार सरळ व्हायचं आहे आणि सर्वांनी आता खाली बसायचं, पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद राहतील, लक्ष श्वासावरती राहील. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास आपल्याला बाहेर सोडायचा आहे. श्वासाची गती, हृदयाची गती सामान्य करायची आहे. ज्या ज्या स्नायूंना आपल्याला ताण पडलेला आहे, ज्या त्या स्नायूंना रिलॅक्स करायचं आहे. श्वासाची जोड आपल्याला द्यायची आहे. श्वास नियमन महत्वाचं आहे. जेव्हा जेव्हा आपण अशा पद्धतीने पद्मासनामध्ये डोळे बंद करतो, तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळेला हळूवार श्वास घेणं, हळूवार श्वास सोडणं ही प्रक्रिया आपल्याला करायची आहे. त्यामुळे मनामध्ये येणारे अनावश्यक विचार आपण कमी करू शकतो, त्यांना दिल्या जाणाऱ्या अनावश्यक प्रतिक्रिया आपण कमी करू शकतो. आणि हीच प्रत्याहार किंवा धारणेची पहिली अवस्था आहे. त्यामुळे प्रतिक्रिया न देणं हे फार महत्वाचं आहे. त्यासाठी शरीर स्थिर ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळेच आसनांचा सराव करायचा आहे. स्थिर सुखम आसनम. स्थिरता आणि सुखकारकता आपल्याला कुठल्याही स्थितीमध्ये येणं अपेक्षित आहे. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये, नजर दोन्ही भोवयांच्या मध्ये केंद्रित, आणि आपल्याला महर्षी पतंजली यांची प्रार्थना म्हणायची आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां पतंजलिं प्राञ्जलिलानतोऽस्मि। हरि ओम। पाठीचा कणा ताठ, मान सरळ, नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित. हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि आपल्याला पहिलं आसन करायचं नेहमीप्रमाणे पर्वतासन. एक, नमस्कार मुद्रेमध्ये दोन्ही हात वरती. या ठिकाणी आपल्याला फक्त 5 श्वास घ्यायचे आहेत. पहिला श्वास घ्यायचा आहे, एक, फक्त छातीच्या पिंजऱ्याची हालचाल श्वासासोबत. 2, बाकी सर्व शरीर स्थिर ठेवायचा प्रयत्न करा. परत 1, 2, तिसरा श्वास, 1, 2, चौथा श्वास, 1, 2, पाचवा श्वास, 1, 2. हळूवार हात करायचे आहेत खाली. ठीक आहे, आता पूर्ण पद्मासनामध्ये बसायचं सर्वांनी. ठीक आहे, जास्तीत जास्त पूर्ण पद्मासन करायचा प्रयत्न. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. 1, डावीकडे वळायचे. 2,
उजव्या हाताने डाव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचं आहे आणि डाव्या हाताने मागून आपल्या डाव्या पायाच्या पंजाला पकडायचं आहे. पाठीला पीळ द्यायचा आहे. ठीक आहे, पाठीच्या स्नायूंना आपल्याला पीळ द्यायचा आहे. मान मागे करायची आहे. परत सरवायचं आहे. 1 आणि 2 हात खाली. पाठीला फक्त पीळ द्यायचा आहे. कॉम्प्रेस करायचं आहे आपलं पद्मासन, म्हणजे आपल्याला पकडता येतं. परत दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. 1 उजवीकडे वळायचं आहे. 2 डाव्या हाताने उजव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचं आहे आणि उजव्या हाताने उजव्या पायाच्या पंजाला पकडायचं आहे मागून आणि मान मागे करायची. पाठीला पीळ द्यायचा आहे. परत सरळायचं आहे. 1 आणि हात खाली 2. ठीक आहे. आता पद्मभुजंगासन आपल्याला करायचं आहे. आपल्या मॅटच्या पाठीमागे बसायचं आहे. ठीक आहे, पद्मभुजंगासन आणि योग मुद्रासन असं आपल्याला करायचं आहे. करूयात. दोन्ही हात पुढे ठेवायचे, कंबर उचलायची. पद्मासनामध्ये भुजंगासन करायचं. 1 कमरेचा भाग खाली न्यायचा प्रयत्न, हात थोडे पुढे केले तरी चालतील. 2 आणि कपाळ टेकवायचं जमिनीला. टाचीचा दाब पोटावरती आला पाहिजे. परत भुजंगासन करायचं आहे. 1 शरीरावरती नियंत्रण करायचं आहे. 2 श्वास बाहेर. परत एकदा भुजंगासन. 1 श्वास आतमध्ये. ज्यांना शक्य असेल त्यांनी करायचंय, नसेल शक्य तर नाही केलं तरी चालेल. 2 श्वास बाहेर. परत एकदा 1 श्वास आतमध्ये. 2 श्वास बाहेर. परत दोन्ही हात वर. 1 श्वास आतमध्ये आणि हात खाली. 2 श्वास बाहेर. ठीक आहे. आता दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. डावा पाय सरळ आणि उजवा पाय सरळ. ठीक आहे, डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ. आता दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. उत्तान पूर्वोत्तानासन आपण करू. दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. पूर्वोत्तानासनाची पहिली प्रक्रिया. दोन्ही पायामध्ये खांद्याने एवढं अंतर, मान सरळ आणि श्वास आतमध्ये घेत कंबर उचलायचे, मान मागे टाकायचे आहे. करूयात. 1 श्वास आतमध्ये, शरीर जमिनीला समांतर, मांडी जमिनीला समांतर करायची, मान मागे टाकायची आहे. 2 श्वास बाहेर आणि खाली. परत एकदा 1 श्वास आतमध्ये. 2 श्वास बाहेर. परत एकदा 1 श्वास आतमध्ये. 2 श्वास बाहेर. ठीक आहे. आता दोन्ही पाय सरळ करायचे आहेत, मान करायचे आहे सरळ. आता दोन्ही हात बाजूला करायचे, पाठीचा कणा ताठ. ठीक आहे. परवा आपण मागच्या रविवारी आपण काय केलं होतं, पाय सरळ, पाठीचा कणा सरळ आणि असा पुढे वाकलो होतो, बरोबर. तर तीच पोझिशन आपल्याला याच्यात घ्यायची. काय करायचं, पाय सरळ, शरीराचा आणि पायाचा 90 डिग्री अँगल आणि हात वरती. सेम पोझिशन फक्त बसून. हात असे पुढे नाही न्यायचे, तर ते कानाच्या मागे राहतील. पाठीचा कणा ताठ, व्हर्टिकल स्ट्रेचिंग. आणि पाठीचा कणा ताठ ठेवून जेवढं पुढे जातील तेवढं पुढे जायचं. 1 आणि 2. ठीक आहे, असं नाही करायचं. हे ताठ ठेवायचं आणि जेवढं तुम्हाला पुढे जाता येईल तेवढं पुढे जायचं, बस. आणि मागे. ठीक आहे, म्हणजे पुढे जर आता आपण बसलोय असं, तर फक्त असं पुढे जायचं. ठीक आहे, असं असं नाही जायचं. त्याकडे लक्ष द्यायचं. पायाचे पंजे स्वतःकडे, मान सरळ, पाठीचा कणा ताठ. इथून थोडस कमरेचा भाग आपल्याला हलवावा लागेल. खूप येतो. तर दोन्ही हात वर. 1 पंजा स्वतःकडे. पहिल्यांदा तर पाठीला ताण द्यायचा आहे, हात मागे. थोडेसे अंगठे एकमेकांमध्ये गुंफले तरी चालतील, म्हणजे थोडासा आधार मिळेल हातांना. कोपरातून हात सरळ, मान सरळ आणि खुब्यातून पुढे जायचं आहे. पाठीचा कणा ताठ. 1 2 मागे.
पायाला ताण पडला पाहिजे, सेम तसाच पंजे स्वतःकडे ओढायचे, पाय गुडघ्यात नाही वाकवायचे. करूयात 1 2 आणि हात खाली. ठीक आहे, जे आपण उभं राहून केलं होतं तेच बसून करायचं, फक्त पाठीचा कणा ताठ, मॅक्सिमम पाठीचा कणा सरळ ठेवायचं. आता सेम करायचं, दोन्ही हाताने पायाच्या अंगठ्याला पकडायचं. हे असं होतं, असं थोडस बल्ज होतं, तर बल्ज काय करायचं आपल्याला काढायचं आणि सरळ करायचं, मान वरती करायची आणि पाठीचा कणा सरळ करायचा. जेवढं वर खेचता येईल तेवढं पाठीचा कणा वर खेचून थांबायचं. 1 2 3 4 5 हे असं असं करायचं, ओढायचं. 6 7 8 9 10. रिलॅक्स. ठीक आहे, खूप पश्चिमोत्तानासनासाठी असं असं करायची गरज नाही. हे जरी तुम्ही केलं व्यवस्थित तरी मग नंतर हळूहळू आपलं पुढे जाणार. बरोबर, आपण पुढे जाऊ शकतो. खूप अशी प्रॅक्टिस करायची गरज नाही. बरेच वेळा लोक असे असे ओढतात स्वतः, असं ओढणं हे चुकीचं आहे. बरोबर, असं ओढता आलं पाहिजे. मान वर करायची आणि ओढायची, पोट पुढे न्यायचं, मान मागे, पायाला ताण देऊनच मग पश्चिमोत्तानासन करायचं. असं नाही करायचं. आणि असं शिकवायचं पण नाही. सुरुवातीला ठीक आहे, अगदीच कोणाला जमत नाही त्यांनी फक्त असं केलं तरी चालेल. पण जर का तुम्हाला पूर्ण ऍडव्हान्स करायचं असेल पश्चिमोत्तानासन, डोकं अगदी इथपर्यंत टेकवायचं असेल तर हे आपल्याला असंच पकडणं गरजेचं आहे. मग हे फ्लेक्झिबल झालं की ऑटोमॅटिकली डोकं आपलं गुडघ्याच्या पुढेच आहे. बरोबर, फक्त तुम्हाला ह्याची फ्लेक्झिबिलिटी वाढवायची. पश्चिमोत्तानासन. आता पूर्वोत्तानासन करूयात. परत पाय सरळ ठेवून पायाचे पंजे पुढच्या दिशेने करायचे, कंबरवर उचलायचे आणि मान मागे टाकायचे, पाय सरळ ठेवायचे, पंजा टेकवायचा आहे जमिनीला. करूयात. 1 कंबरवर पंजा जमिनी टेकवायचा आहे, मान मागे करायची आहे, परत खाली यायचं आहे. 2 परत पोट आतमध्ये, परत एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, परत एकदा शेवटचा 1 श्वास आतमध्ये, शरीर सरळ राहणं अपेक्षित आहे, मान मागे. 2 ठीक आहे, हात थोडेसे मागे घेऊन हात खांद्यांच्या रेषेत अपेक्षित आहेत, मान मागे. ठीक आहे, आणि मग कमरेच्या स्नायूंचं आकुंचन करायचं. ठीक आहे, हे करताना मूलबंध आपल्याला लावायचं आहे, गुदमार्गाचं आकुंचन करायचं आहे, कमरेच्या स्नायूंचं आकुंचन करायचं, म्हणजे जास्तीत जास्त आपण वरती नेता येतो. परत एकदा करूयात श्वासासोबत. 1 पोट आतमध्ये खेचायचं, मूलबंध लावायचं आणि वरती जायचं. करूयात. 1 गुदमार्गाचं आकुंचन, 2 श्वास बाहेर. ठीक आहे, आता दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. थोडासा जो ताण पडलाय गुडघ्याला किंवा पायाच्या पाठीमागे तर रिलीव्ह करायचा. पायाच्या पाठीमागे ताण पडला तर रिलीव्ह करण्यासाठी आपल्याला दोन्ही पाय गुडघ्यात वाकवावे लागतात. आणि आता खुब्याला ताण देऊयात आपण. दोन्ही गुडघे खाली खेचायचे, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, आणि आपल्याला पुढे झुकायचं आहे. 1 मानवर खांदेवर, इथे सुद्धा पाठीचा कणा ताठ ठेवायचं. ठीक आहे, ताठ ठेवूनच आपल्याला करायचं. गुडघेला खाली दाबायचं आहे, मानवर, दोन्ही हात असे ठेवले तरी चालते. प्रेस करा स्वतःहून. 2 ठीक आहे, रोजच्या रोज केलं तर होतं. परत एकदा. 1 2 ठीक आहे, आपले जे स्नायू असतात ते कसे असतात, इकडे निमुळते असतात, इकडे पण निमुळते असतात, मध्ये तो भाग असा मोठा असतो, मसल फायबर. जसं जसे कमी कमी होत म्हणजे निमुळते होत जातात तसं तसं तिथे एक पांढरा भाग असतो. बरोबर, त्याला टेंडॉन म्हणतात. तर या स्पेसिफिक किंवा काही काही आसनांमध्ये जो ताण पडतो तो त्या टेंडॉन वरती पडतो. बरोबर, तर ते अनुभवायचं. स्नायूंवरती पडणारा ताण आणि टेंडॉन वरती पडणारा ताण ह्याच्यामध्ये फरक आहे. तो अनुभवायचा. म्हणजे हा स्नायू इथे असं मांडीचा स्नायू आहे, मांडीचा इथे टेंडॉन असतो
मध्ये मसल असतो आणि परत गुडघ्याच्या मागे टेंडॉन असतो, म्हणजे असं दोन्ही बाजूला टेंडॉन असतो ते. तर ते दोन्ही ठिकाणी आपल्याला ताण पडतो रादर दॅन मसल. बरोबर, तर त्याचा अनुभव घ्यायचा फक्त. पण पुढे झुकायचा, 1 2. ठीक आहे, आता दोन्ही पाय सरळ करायचे आहे. आता उजवा पाय बाहेरच्या दिशेने करायचा आहे, डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा. ठीक आहे, उजवा पाय बाहेरच्या दिशेने करायचा, डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा. इथे तुम्हाला लक्षात येईल की कुठे टेंडॉनवरती ताण पडतोय आणि कुठे मसलवरती ताण पडतोय. हा, हे नुसतं तुम्ही इकडे एका बाजूला झुकला, तुमच्या लक्षात येईल गुडघ्याच्या मागे तुम्हाला इथे ताण पडतो. इथे हे सगळे काय आहेत, टेंडॉन आहेत आपले. ठीक आहे, उजवा पाय बाहेर, डावा पाय गुडघ्यात आला. उजव्या हाताने उजव्या पायाच्या अंगठ्याला पकडायचं, डावा हात बाजूला करायचा, श्वास आतमध्ये घेत हात वरती करायचा, 1 आणि उजवीकडे झुकायचं, 2. हळूहळू वाढवायचं. रोज रोज जे आपण करतो त्याच्यामध्ये फक्त हाताची हालचाल करतो. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचंय, एका बाजूला वाकण्याची प्रोसेस पण करायची आहे. ठीक आहे, पंजा ओढायचा, 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत एकदा, 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. नीट अनुभवा, कारण की पुढच्या आसनामध्ये अजून याला ताण पडणार आहे. ठीक आहे, आणि कमरेचा भाग असा सरळ करायचा, की आपण असं बसलोय तो असं नाही बसायचा. खुब्याचा जो भाग आहे, हिप जॉईंट, तो असा मूव्ह करा जरा. असं नाही बसायचं, हे काय झालं, लूज बसणं झालं. आपल्याला कसं बसायचं आहे, ताट. रोटेशन करायचं, ताड बसायचं आहे, आणि कमरेमध्ये न वागता आता पुढे झुकायचं आहे. ही जी टाच आहे ती आपल्या पोटाला लागली पाहिजे. पुढे झुकल्यावर मानवर आणि खांदेवर. तर तुम्हाला अजून इथे ताण पडेल पायाच्या पाठीमागे. हा, तो ताण घ्यायचा आहे आणि स्पाइन स्ट्रेट ठेवायचा. आता कोणी वाकवू नका स्पाइन, जेवढं स्ट्रेट राहून करता येईल तेवढंच करा. परत सरळायचं, 2. परत एकदा, 1 2. ठीक आहे, आता डावा पाय सरळ करायचा आहे, उजवा पाय मध्ये घ्यायचा. आता सेम करायचं आहे डावा पायाने. डावा पाय बाहेर, उजवा पाय गुडघ्यामध्ये. तर तुम्हाला असं जाणवेल की तुमचा कदाचित उजवा पायाने खूप तुम्हाला चांगलं जमतं, डाव्या पायाने कम्पॅरेटिव्हली जास्त जमत नाही, किंवा काही काहींना डाव्याने जमेल, उजव्याने जमणार नाही. तर ते नॉर्मल असतं. पण बाय प्रॅक्टिस आपल्याला त्याच्यामध्ये बदल करायचा, दोन्ही सेम झाले पाहिजेत असं पाहायचं आहे. डाव्या हाताने डाव्या पायाच्या अंगठ्याला पकडायचं आहे, डावीकडे झुकायचं, दोन्ही खांदे सरळ ठेवून, आणि हात वरती करायचा. आता 1 हात वर, 2. आपलं लक्ष काय, या हाताने पायाच्या पंजाला पकडायचा प्रयत्न करणे, हे आपलं लक्ष आहे. फक्त कसं, दोन्ही खांदे सरळ ठेवून, असं नाही. हा, असं पकडायचं नाही आपल्याला. कसं पकडायचं आहे, दोन्ही खांदे सरळ आहेत आणि मग आपण पकडतोय. त्यामुळे आता असं केलं तरी चालेल, पकडता नाही आलं तरी, पण एवढंच करायचं. तुम्ही जेवढं ओढणार हात वर, तेवढा फायदा जास्त. तेवढं आसन परफेक्शन येण्याकडे भर देऊ नका, तर स्टेप्स परफेक्ट करण्याकडे लक्ष द्या. परत 1 श्वास आतमध्ये. आता तुमचे दोन्ही खांदे सरळ पाहिजेत, हात वर कानाला लागलेला पाहिजे, हाताचा दंड, आणि कोपरातून सरळ आणि खांद्यातून वर ओढायचं, 2. छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या, कोपरातून सरळ आणि खांद्यातून वर ओढायचं. एवढं केलं तर तुम्हाला ताण वाढताना दिसेल. परत 1 पायाच्या पाठीमागे टेंडॉन, इथे टेकलेले असतात सगळे टेंडॉन, 2. ठीक आहे, आता पाठीचा कणा ताठ करा, जे असं बसतो आपण तिथे असं करायचं. ही मुवमेंट आत्ताच शिकून घ्या, कारण की पुढे उग्रासन करताना आपल्याला ही मुवमेंट शिकावी लागते.
ठीक आहे. असं बसायच्या ऐवजी ताड बसायचं. मानसर आणि मग पुढे झुकायचं. एक, हातचे दाब पोटावरती आला पाहिजे. कपाळ टेकवायचं जमिनीला. परत सरवायचं आहे 2. परत एकदा 1, 2. ठीक आहे. आता दोन्ही पाय सरळ करायचे आहे. उजवा पाय सरळ आणि डावा पाय सरळ करायचा. आता दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे. त्याला 1 मिनिटात. दोन्ही पायामध्ये अंतर घ्या. उकडायला लागला आता. कोणाचं? पाहिजेच ना. ठीक आहे. दोन्ही पाय सरळ. आता दोन्ही पायामध्ये अंतर. ठीक आहे. हे पण स्टेप वाईजच करायचं आपल्याला. हार्ड अँड फास्ट लगेच आज करायचंय म्हणून पूर्ण करायचं नाहीये. स्टेप वाईज करायचं. पहिलं तर पायामध्ये अंतर घेणं. त्याच्यानंतर पंजा स्वतःकडे ओढणं, ही महत्वाची गोष्ट. बरोबर. आणि दुसरी गोष्ट की आपलं थोडस कमरेचा भाग म्हणजे जे आपलं हिप जॉईंट आहे, हा, तो कसा असतो? असा असतो. त्याला थोडस सरळ करा. म्हणजे तुम्ही जे असं बसलाय, ठीक आहे, तर ते कसं करायचं? ताठ. स्पाइन स्ट्रेट तुमचं अपेक्षित आहे कडेने बघितल्यावर. ठीक आहे. ही मुवमेंट आता शिका. म्हणजे नुसतं एवढं जरी केलं तुम्ही तरी काय होणार आहे? आपल्याला ताण पडणारे पायाच्या पाठीमागे. बरोबर. हे बसणं वेगळं, हे वेगळं, याच्याने ताण नाहीये. ठीक आहे. आता नुसतं हिप जॉईंटला काय करायचंय? फॉरवर्ड. हे वेगळं आणि हे वेगळं. नुसतं एवढं केलं तरी ताण वाढणार आहे. तर पुढे झुकताना तर हिपचाच वापर करायचा आपल्याला. हिपचा वापर करायचा, ना की असं. ठीक आहे. म्हणजे कडेने दाखवतो तुम्हाला, सगळ्यांनाच दिसेल. म्हणजे पश्चिमोत्तानासनामध्ये मी कसं सांगितलं होतं, त्याच्यामध्ये आपण काय करतो? आता हे आपण असं बसलोय. ठीक आहे. आता जे सुरुवातीचे असतात ते कसे बसतात? असे बसतात. ठीक आहे. असं बसलं की हा ताण आपला 0 होतो. किंवा अगदीच नवीन असतील तर त्यांना पडतो. पण तरी आता ताण वाढवायचा किंवा परफेक्शन कडे जायचंय, तेव्हा आपल्याला काय करावं लागेल? हा जो पार्ट असं खाली जातोय तो सरळ करायचा. हे जी हंच बॅग येते असं होतंय, तर ते सरळ झालं पाहिजे. मग काय करायचं? ठीक आहे. स्पाइन स्ट्रेट झालं. ठीक आहे. स्पाइन स्ट्रेट महत्वाचा. आणि मग पुढे झुकताना सुद्धा बऱ्याच वेळा आपण कसं वागतो? असं वागतो. असं किती जरी वाकलं तरी आपल्याला आपलं सगळं व्यवस्थित होणार, म्हणजे हे आसन व्यवस्थित होणार नाही. तर आपल्याला कसं करायचं आहे? स्पाइन स्ट्रेट ठेवायचं आणि खुब्यातून पुढे झुकायचं. ठीक आहे. इथं बघा, मी असं वाकत नाहीये. हा, स्पाइन स्ट्रेट आहे. मान सरळ आहे. जी काही मुवमेंट होते ती कुठून होते? खुब्यातून. दिसतंय? पाठीचा कणा वागतोय का? पाठीमध्ये वागतोय का मी? पाठीतून तुम्ही वाकला तर तुम्हाला हे आसन परफेक्ट येणार नाही. मग आता काय शिकायचं? फक्त स्पाइन स्ट्रेट करायचा. जेवढं शक्य आहे तेवढं पाठीमध्ये न वागता पुढे झुकायचं. बस एवढं केलं तरी बस. एवढं केल्यानंतर जो काही ताण पडतोय तुम्हाला, तो ताण घ्यायचा.
असं असं पुढे वाकून डोकं जरी टेकलं तरी उपयोग नाही. ठीक आहे, असं तुमचं डोकं टेकतंय समजा तरी त्याचा उपयोग झिरो. पण तुम्ही जर का असं एवढंच केलं तरी ते तुम्हाला पुढे फायदेशीर ठरणार आहे. बरोबर. मग हळूहळू तुमच्या प्रॅक्टिसनुसार तुम्ही अजून थोडस पुढं, अजून पुढं असं येऊन स्ट्रेच करू शकता. बरोबर. आता काय शिकायचं, फक्त स्पाइन स्ट्रेट ठेवून पुढे वाकणं. बरोबर. मग हे तुम्हाला रोज तुम्ही केलं तर इथलं हा जो टेंडॉन आहे किंवा आपले हॅमस्ट्रिंग्स असतात तर ते कसे होतात, मोकळे होतात आणि मग आपल्याला त्याचा फायदा होतो. पाय एकदम हलका होतो आपला, कमरेतून निघणाऱ्या ज्या नसा असतात त्या स्ट्रॉंग होतात. त्यामुळे असं छोटे छोटे पाठदुखी, मानदुखी आपल्याला याच्यामुळे होत नाही. पाय एकदम हलका वाटतो, ब्लड सर्क्युलेशन एकदम सुधारतं चांगलं, व्हेरिकोज वेन साठी उपयुक्त. त्यामुळे जस्ट आपल्याला लक्षात ठेवायचे स्पाइन मुवमेंट, हिप मुवमेंट. ठीक आहे, करूयात. पाठीचं कणा ताठ, मान सरळ. ज्यांना असं वाटेल की खूपच मला ताण पडतो त्यांनी एवढंच करा, पाठीचा कणा ताठ ठेवून एवढंच करा. मी म्हणत नाही खूप पुढे जावा, फक्त एवढंच करायचं. 1 2, हात खाली टेकवा, मान वर करा. तर असं नाही जायचं, पाठीचं कणा ताठ ठेवा. असं ऐवजी फक्त एवढं करायचं, ताण पडणार आहे. 2, परत एकदा 1, ताण वाढवत नाही आणि पाय थोडा गुडघ्यात वागतो तो जाणीवपूर्वक काय करायचंय, मांडीचं आकुंचन करायचं, मग ताण वाढवायचं. हा, 2, ठीक आहे. आणि मग दोन्ही पाय गुडघ्यात वाकवायचे. मग अजून जो ताण असतो तो कमी होणार. मग तुम्हाला कळेल की हे स्नायू हे स्नायू जिथं गुडघ्याच्या पाठीमागे जॉईंट आहेत, हा, आणि जे पोटरी गुडघ्याच्या मागे जॉईंट आहे, म्हणजे म्हटलं तुम्हाला असं टेंडॉन, तर तिथे ताण पडतो याचा. कारण की पूर्ण मसल अगदी ओरिजिन आणि इन्सर्शन पासून काय होतं, ताणला जातो याच्यामुळे. ठीक आहे. त्यामुळे पाय गुडघ्यात वाकवायचे. आणि आता पाय करायचे परत आपल्याला भद्रासन. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आणि मग तुम्हाला लक्षात येईल की गुडघ्याच्या पाठीमागे काहीतरी आपल्याला जाणवतं. ते काय, आपले टेंडॉन. ना, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, नजर समोर. टेंडॉन म्हणजे काय, जिथे मसल आपली हाडांना टच झालेली असते, जॉईंटला. बरोबर. मग म्हणजे स्नायूचा आणि हाडांचा जॉईंट थोडक्यात. बरोबर. पुढे झुकायचं. 1 2, त्यामुळे कसं वाढवायचं, ते हळूहळू वाढवायचं. जर का एकदम जोरात केलं तर तो टेंडॉन तिथून निघून यायचं. असं होत नाही, पण अगदी फोर्सफुली अप्लाय केलं, आता जे आपण करतोय त्याने नाही होत, पण अगदी फोर्सफुली अप्लाय केलं, बरोबर, हेवी लोड, तर होऊ शकतं. त्यामुळे हळूहळू वाढवायचं, त्याची फ्लेक्झिबिलिटी वाढवायची आपल्याला, नुसतंच ओढायचं नाही त्याला. मग त्याच्यामुळे काय होतं, तुम्ही जास्त वेळ त्या आसनामध्ये बसलात की ऑटोमॅटिकली तो पॅसिव्हली स्ट्रेच झालं, ते म्हणजे जास्त वेळ आपण त्या आसनात बसलो की ते पॅसिव्हली स्ट्रेच होतं आणि मग तिथलं ब्लड सर्क्युलेशन वाढतं. बरोबर. त्याच्यानंतर पेरियस्टियम म्हणजे आपलं हाडांचं वरचं कवर, त्याला रक्तपुरवठा वाढतो, त्यामुळे हाडांची झीज कमी होते. ह्या गोष्टी कशा होतात, हळूहळू होतात तिथपर्यंत ते गेल्यानंतर. आलं का लक्षात. आणि मग आपल्याला सांध्यांना त्याचा फायदा होतो. बरोबर. आपण म्हणतो ना सांधेदुखी कमी होते, कधी होते, तर या प्रकारे आपण आसनं केले तर ते कमी होते. आता तुम्हाला ताण पडलाय, पण थोड्या वेळाने ते तुम्हाला जाणवेल की ते हलकेपणा तिथं निर्माण झालाय, कारण की तिथला ताण, त्यामुळे तिथं ब्लड सर्क्युलेशन वाढणार आहे, टॉक्सिक मटेरियल सगळे बाहेर निघणार आहेत. बरोबर. त्याच्यामुळे आपल्याला फायदा होतो. तर दोन्ही पाय सरळ करायचे आहेत, मान सरळ करायची. आता याच्यातलंच थोडस व्हेरिएशन, दोन्ही पायामध्ये अंतर करायचं. आणि विशेष म्हणजे बघा, त्रिकोण आसनामध्ये आपल्याला ताण पडतो पायाच्या पाठीमागे, त्याच्यानंतर पश्चिमोत्तानासनामध्ये पायाच्या पाठीमागे ताण पडतो, उभे राहून आपल्याला पायाच्या पाठीमागे ताण पडतो. बरोबर. तर या प्रत्येक ताणाला काय करायचं, आपल्याला जज करायचं. प्रत्येक ताण हा सेम नसाला नसतो.
बरोबर. उभं राहून पुढे झुकलो तर वेगळ्या बाजूला ताण पडतो, पायाच्या पाठीमागेच असतो, पण कधी या बाजूला असेल, कधी या बाजूला असेल, बरोबर, कधी या बाजूला असेल, कधी पुढच्या बाजूला असेल, बरोबर. तर ते काय करायचं, ऑब्झर्व करायचं. आता जो ताण पडतोय तो, आणि मगाशी जो असं केल्यावरती ताण पडत होता तो ऑब्झर्व करायचा. पाठीचं कणा ताठ, दोन्ही हात बाजूला करायचे, पायाचे पंजे स्वतःकडे ओढायचे, पाय पण असे लूज नाही ठेवायचे. मला पायाचे पंजे कसे पाहिजेत, सगळ्यांचे सरळ स्वतःकडे ओढले, ठीक आहे. आणि मांडीच्या स्नायूंचा आकुंचन पाहिजे, पाय असं लूज नाही पाहिजे, असं नाही पाहिजे पाय, पाय असं नाही पाहिजे, असं पाहिजे. आलं लक्षात. पाय असा ठेवला, हे काय झालं, पाय गुडघ्यामध्ये वाकतो, ठीक आहे. तुम्ही जर का त्याचं इंटरनल रोटेशन केलं तर पाय गुडघ्यामध्ये वाकत नाही, त्यामुळे पाय इंटरनल रोटेशन आपल्याला करता आलं पाहिजे. हा, लक्षात येत आहे हा फरक, हे वेगळं आणि हे वेगळं. असं ठेवलं तुम्ही की ताटच होणार पाय, असा ठेवला की तो गुडघ्यामध्ये वाकणार. हा, त्यामुळे पाय कसा ठेवायचा, असा. मग हा कसा ठेवायचा, पूर्ण आता जे आपण प्रॅक्टिस करणार आहे त्याच्यामध्ये इंटरनल रोटेशन मध्ये पाय ठेवायचा, असा नाही ठेवायचा. हा, ठीक आहे. लक्षात आलं, ताण वाढणार आता. आता न कळत काय होतं आपल्याकडनं, चुकून ताण पडतोय म्हणून पाय असा होऊन जातो. पाय असं झाला तर समजायचं की आपलं त्याचं नियंत्रण गेलं, म्हणजे तुमचा ब्रेन एंगेजमेंट कमी झालं, तुमचं लक्ष नाही आहे त्या पायाकडे, बरोबर. आणि तुमचं लक्ष नाही म्हणजे तुमची थॉट प्रोसेस चालू आहे, हे असंच पाहिजे. लक्षात ठेवा, ठीक आहे. पाठीचा कणा ताठ, पाय सरळ, इंटरनल रोटेशन, हात वर करायचे. आता एक, पाय सोडायचे नाहीत सैल, पाय असे. आता दोन्ही हाताने उजव्या पायाला स्पर्श करायचा, एक, पाय आतमध्येच, गुडघ्यात वाकायचे नाही, दोन, वर. परत डावीकडे एक, इंटरनल रोटेशन, पाय गुडघ्यात वाकले नाही पाहिजेत, दोन. परत एक, सिंपल करतोय आपण, हे फार अवघड नाहीये, दोन. फक्त हे करताना असं नाही करायचं, असं आहे ना, आपण फक्त असं करायचं, लॅटरल बेंडिंग करायचं आपल्याला. परत दोन, ठीक आहे. एक, हा लॅटरल बेंडिंग अपेक्षित आहे, दोन. हे वेगळं, हा, हे वेगळं, हे वेगळं, आणि आपण जे करतोय ते वेगळं. एक, दोन. आता आपण लॅटरल बेंडिंग करतोय, एक म्हणजे पाठीच्या स्नायूंचा हालचाल, दोन. आता पॉवर बेंडिंग आहे, आता इकडे वळा आणि पुढे झुकायचं, एक. इथे ताण तुम्हाला वेगळा पडेल, पडतंय, दोन. आता डावीकडे एक, दोन. दोन्हीमध्ये ताण जिथं पडतोय त्याकडे लक्ष द्या, एक, दोन. स्वतःचं निरीक्षण करा, एक, दोन, ठीक आहे. आता परत लॅटरल बेंडिंग करा, एक, आणि ताण बघा, कुठे ताण पडतोय तुम्हाला, पाठीच्या साईडला, दोन. परत उजवीकडे एक, सॉरी डावीकडे, दोन. आता वळून करायचं, एक, डोकं गुडघ्याच्या जवळ नाही, आता कुठे ताण पडतोय, पायाच्या पाठीमागे. हा, थोडासा बदल आपल्याला मसल बदल करतो, दोन. उजवीकडे एक, दोन, आणि हात करायचे आहे खाली, ठीक आहे. आता परत दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहे, दोन्ही पायामध्ये अंतर, मान सरळ. आणि आपल्याला आता काय करायचं, परत फॉरवर्ड बेंडिंग करायचं, पाठीचं कणा ताठ ठेवून, एक, हिप मधून पुढे जायचं, दोन. परत एकदा एक, दोन.
तर पाय करायचे सरळ, एक दोन्ही पाय सरळ आणि वज्रासनामध्ये बसायचं. आता डावा पाय डाव्या बाजूने मागे, उजवा पाय उजव्या बाजूने मागे. ठीक आहे, वज्रासनामध्ये बसायचं आहे. पाठीचा कणा ताठ ठेवायचा. आणि आता आपल्याला पुढे झुकायचं, शशांक भुजंगासन करूयात आणि राजकपोतासनाची प्रॅक्टिस करूयात. त्याच्यामध्ये पण इंटरनल रोटेशन आपल्याला महत्वाचं आहे, मी सांगेन तुम्हाला तेव्हा करायचं आहे. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, दोन्ही हात कडेनी वरती करायचे आहेत. एक, दोन्ही हात कडेनी वरती करायचे आहेत. पुढे झुकायचं आहे. दोन, परत करायचे भुजंगासन. एक, बऱ्याच वेळा भुजंगासनामध्ये पण आपले पाय असे लूज असतात, ते लूज नाही ठेवायचे. पायाचे पंजे असे सरळ करायचे, असे नाही ठेवायचे. पायाचे टाचा असे बाहेर नाही पाहिजे, सरळ भुजंगासनामध्ये, लक्षात ठेवा. खाली यायचं, दोन, परत भुजंगासन करायचं आहे. एक, कंबर उचलायची आणि टाचेवरती बसायचं आहे. दोन, परत भुजंगासन करायचं डायरेक्ट. एक, दोन, कंबर उचलून टाचेवरती बसायचं आहे. परत भुजंगासन. एक, आता पायाचे पंजे जमिनीला टेकवायचे. आताच पाय सरळ करायचे. पाय सरळ करा, मांडीचं आकुंचन करायचं. पाय सरळ म्हणजे मांडीचं आकुंचन. जेवढं तुमचं मांडीचं आकुंचन चांगलं, तेवढा आपल्याला फायदा जास्त. आणि आता पाय गुडघ्यामध्ये न वाकवता कंबर उचलायची, फक्त खुब्याची हालचाल. दोन, खुब्याची हालचाल, स्पाइन स्ट्रेट, स्पाइनला मूव्ह करायचं नाही. आणि टाचा टेकवायच्या जमिनीला. ठीक आहे, स्पाइन मूव्ह करायचं नाही, पाय सरळ. परत पाय गुडघ्यामध्ये न वाकवता फक्त खुब्याची हालचाल, स्पाइन स्ट्रेट राहील. स्पाइन स्ट्रेट, स्पाइनचे मूव्ह करायचं नाही, फक्त खुबा हळूवार करा. दोन, फक्त खुब्याची हालचाल करायची. हा, स्पाइनला काहीच मूव्ह करायचं नाही, फक्त तुमचा खुबा. खुब्याची हालचाल केल्यानंतर जेवढा स्पाइन मूव्ह होईल तेवढाच मूव्ह करायचं. दोन, शरीराचा त्रिकोण. मला इथे जसं आपण पश्चिमोत्तानासनामध्ये केलं होतं ती स्थिती अपेक्षित आहे. आता बघा, तुमच्या पायाला कुठे ताण पडतोय? पोटरीला ताण पडतोय, बरोबर. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी पाय सरळ ठेवायचे, थोडस खांदे खाली दाबायचे आहेत, डोकं खाली दाबायचंय, छातीच्या पिंजऱ्याला ताण द्यायचा, शरीराचा त्रिकोण. परत पाय गुडघ्यामध्ये न वाकवता खुब्याची हालचाल, स्पाइन मूव्ह न करता भुजंगासन. एक, स्पाइन इथे सरळच अपेक्षित आहे, फक्त खुब्याची हालचाल, पायाचे गुडघे सरळ. छातीचा पिंजरा वरती पाहिजे, असं नाही करायचं. हे वेगळं आणि हे वेगळं. छातीचा पिंजरा खांद्यापेक्षा वर अपेक्षित आहे, खांद्यावरती असं रेलला नाही पाहिजे आपला छातीचा पिंजरा. छातीचा पिंजरा कसा पाहिजे? वर. आता कंबरवर टाचा टेकवायच्या. दोन, आणि हे कसं झालं पाहिजे? आता नकळत झालं पाहिजे तुमच्याकडून. आता डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, डावा पायाचा गुडघा दोन्ही हातांच्या मध्ये ठेवायचा, बरोबर. याच्यामध्ये पण बऱ्याच वेळा आपण असं बसतो, बरोबर. बऱ्याच वेळा हा पाठ असा असतो आपला. हा कसा अपेक्षित आहे आपल्याला? इंटरनल रोटेशन, रोटेट करायचं इंटरनली आणि पुढे.
म्हणजे हा जो पार्ट, कमरेचा भाग आपला कसा असतो, असा असतो, असं बसतो आपण. आपल्याला वाटतं आपण बरोबर आहे, पण हे बरोबर नसतं. हा जो पार्ट आहे खुब्याचा, किंवा याला ASIS म्हणतात, त्याचं डायरेक्शन कुठं पाहिजे, समोर, इकडे. इकडे चेहरा तुमचा, इकडे. आता तुमचा चेहरा इकडे आहे म्हटल्यावर इकडे पाहिजे, असं नाही बसत. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हा पाय इंटरनल रोटेट करावा. बरोबर, इंटरनल रोटेशन करायचं आणि मग सरळ व्हायचं. ठीक आहे, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, हे लक्षात ठेवा. आपल्या आसनांच्या परफेक्शन साठी हे महत्वाचं आहे. बरोबर, आसन तुम्हाला मी मागे सांगितलं, पूर्ण जरी नाही आलं, फक्त तुम्ही एवढं जरी केलं परफेक्शन, तरी तुम्हाला त्या आसनाचा फायदा होणार आहे. आणि नंतर तुम्ही बाय प्रॅक्टिस ते पुढे पुढे जाणार आहे. पण तुम्ही जर का रोज असंच करताय, तर ते तुम्हाला पुढे नाही नेणार. बरोबर, मग तुम्ही वर्षभर प्रॅक्टिस केली तरी ह्यात पुढे जाणार नाही. पण असं तुम्ही 3-4 महिन्यातच अजून चांगलं पुढे जाणार. आणि काय करायचं, खाली दाबायचं, हा पाय इंटर रोटेट करायचा आणि मागे खेचायचा. थोडस आपलं जे फिमर आहे, म्हणजे ह्या मांडीचं हाड खाली खेचायचं, खुब्यात जातं थोडस, 2 सेंटीमीटर जातं. थांबायचं, ताण पडलाय, आणि मग श्वास सामान्य करायचा. इथे श्वास सामान्य करायचा, खोल श्वास घ्या, खोल श्वास सोडा. आज लगेच नाही होणार, पण हळूहळू प्रयत्न करायचा. परत आता काय करायचं, सेम इंटर रोटेशन तसंच ठेवायचं, पंजा टेकवायचा. म्हणजे असं नाही होऊ द्यायचं, लगेच पंजा टेकवायचा. आणि हे तसंच ठेवून आपल्याला कंबरवर उचलायची, हा पाय सरळ करायचा. आता मागचा पाय सरळ करायचा, मानवर करायची, आणि डावा पाय मागे घ्यायचा. मागचा पाय गुडघ्यात वाकू द्यायचा नाही, म्हणजे तुमचं डोकं किंवा ब्रेन मागच्या पायाकडे पाहिजे. मागचा पाय असा गुडघ्यात वाकून करायचं नाही आपल्याला, सरळ. मगाशी केलं तसं. आता डावा पाय मागे घ्या, उजवा पाय सरळ राहील, तो. ठीक आहे, लक्षात आलं. छोट्या गोष्टी आहेत, पण लक्ष द्या. आता उजवा पाय पुढे घ्यायचा, मागचा पाय गुडघ्यात वाकवायचा नाही. एक, तर मागच्या पायाकडे लक्ष द्या, गुडघ्यात वाकवायचं नाहीये मागचा पाय, म्हणजे सुरुवातीला. ठीक आहे, म्हणजे इंटर्न रोटेशन ह्याचं ऑलरेडी तुम्ही करताय आहात. आता मग खाली ठेवायचा पाय. ठीक आहे, पहिल्यांदा मी तुम्हाला तसे इन्स्ट्रक्शन दिले नाही, आता दिले. असा पाय बाजूला काढायचा, हा. ठीक आहे, आणि मग इंटर्न रोटेशन तसंच मेंटेन राहिलं. तुम्ही जर का पाय सरळ ठेवला, तर हे इंटर्न रोटेशन तसंच काय मेंटेन राहिले. तुम्हाला ताण पडेल खुब्याला. बरोबर, ह्या जर का पाय तुम्ही सरळच ठेवला, तर पाय ताण पडेल तुम्हाला खुब्याला. परत पायाचा पंजा मागे ओढायचा, इंटर्न रोटेशन, मानवर. आसनं कमी झाले तरी चालतील, पण आता थोडस परफेक्शन कडे लक्ष द्या. मानवर, इंटर्न रोटेशन, मांडीचं आकुंचन. तुमचं पूर्ण ब्रेन एंगेजमेंट पाहिजे, थॉट प्रोसेस मला 0 पाहिजे. आता पंजा टेकवायचा. आता डावा पाय सरळ राहील. सरळ ठेवताना आपल्याला त्या इंटर्न रोटेशन करावं लागतं. असा केला की गुडघ्यात वाकला, असा केला की तो सरळ आपण ठेवू शकतो. बरोबर, आता पाय गुडघ्यामध्ये न वाकवता डावा, उजवा पाय मागे घ्यायचा. लक्ष द्या, कुठल्या पायाकडे, मागचा पाय. ठीक आहे, सरळ आहे. पुढचा पाय, आणि मग मागे. 5. ठीक आहे, टाचा टेकवायच्या. आता पाय, दोन्ही पाय गुडघ्यात न वाकवता भुजंगासन करायचं. परत 1, श्वास आतमध्ये, पाय सरळ, मान वर. परत कंबर वरती, 2. आता डावा पाय डाव्या हाताच्या बाहेरच्या बाजूला घ्यायचा, हनुमान दंड आपण करूयात. 1, मागचा पाय सरळ ठेवा. आता मागच्या पायाकडे लक्ष द्या. नॉर्मली आपण हनुमान दंड करताना आता एवढं लक्ष देत नव्हतं स्वतःकडे, आता लक्ष द्यायचं. पाय सरळ राहील, आणि पाय सरळ ठेवूनच खाली यायचं. पाय असं 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 करून नाही जायचं. मागचा पाय सरळ ठेवायचा, इंटरनल रोटेशन, मानवर, आणि फक्त हात कोपरात वाकवायचे आणि खाली जायचं. फक्त हात कोपरात वाकवायचे, मागचा पाय सरळ राहील.
2, मागचा पाय सरळ, 3, मागच्या पायाकडे लक्ष द्या, आणि 4. ठीक आहे. नेहमी आपण काय करतो, जो पाय हलवतो त्याच्याकडे लक्ष देतो. ठीक आहे, किंवा जो पार्ट हलवतो तसं. आता आपल्याला काय करायचंय, जो पार्ट हलवत नाही त्याकडे लक्ष द्यायचंय. आता उजवा पाय पुढे, डावा पाय सरळ. अगोदरच मांडीचं आकुंचन करून ठेवा, म्हणजे डावा पाय गुडघ्यात नाही वाकणार. उजवा पाय उजव्या हाताच्या बाजूला. 1, मागचा पाय मला सरळ पाहिजे. मागचा पाय सरळ आहे, अजून सरळ करा वाटल्यास. आता मागचा पाय सरळ ठेवूनच खाली यायचं. 2, मागचा पायचा गुडघा जमिनीला टेकवायचा नाही. 3, मागच्या पायाकडे लक्ष द्या. 4, परत मागचा पाय म्हणजे उजवा पाय पुढे, डावा पाय पुढे, उजवा पाय सरळ. 1, मागचा पायाकडे लक्ष. 2, 3, 4, परत उजवा पाय. 1, याच्याने काय होणार आहे, आपला ब्रेन एंगेजमेंट जास्त होणार आहे, त्यामुळे ब्रेन आपला स्टिम्युलेट होणार आहे वेगळ्या ऍक्टिव्हिटीसाठी. 2, 3, 4. ठीक आहे. आता भुजंगासन. 1, 2, आता सेम राजकपोतासन. 1, पाय सरळ, इंटर रोटेशन. 2, उजवा पाय. 3, पायाकडे लक्ष द्या, पायाला असं नाही झालं पाहिजे, असा. ठीक आहे. 4, ठीक आहे. आता गुडघे टेकवायचे आहे, टाचेवरती बसायचं आहे. परत हात वर. 1, आणि हात खाली. 2. ठीक आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये काय होत आहे, आसन आपण तीच आहेत, फक्त आपण काय केलं, लक्ष बदललं. बरोबर. पाय सर, आता हनुमान दंड आपण मागे पण केलेलं, मागच्या पायाकडे आपलं लक्ष असतं का, कधीच आपण लक्ष देत नाही. ते लक्ष द्यायचं, म्हणजे आसन करताना फक्त हालचाल करतो त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, पूर्ण बॉडीवरती आपलं नियंत्रण अपेक्षित आहे. मग हे जेव्हा तुम्ही कराल आणि जेव्हा तुम्ही रुटीनली कराल, तेव्हा आपोआपच आपला पाय सरळ राहतो, कारण की तो ब्रेन तेव्हा एंगेज होतो, ट्रेन झालेला असतो आपला ब्रेन, आणि मग ऑटोमॅटिकली थॉट प्रोसेस कशी होते आपली, झिरो होते. मग आपल्याला ध्यान धारणा करायला सोपं जातं. बरोबर. कारण की ध्यान करणं सोपं नाही, नुसतं डोळे बंद केले की चाललो आपण हॉलच्या बाहेर. ठीक आहे, बऱ्याच वेळा असं होतं. तर किंवा खूप चांगली प्रॅक्टिस असेल तरी सुद्धा ध्यान करणं थोडंसं अवघडच आहे. बरोबर. बऱ्याच वेळा ते आपल्याला स्टिम्युलेशन मिळत जातात, हळूहळू कमी होतात ते, पण सुरुवातीच्या अवस्थेमध्ये तर भरपूरच आपलं फ्लक्च्युएशन होत असतं. मग त्याच्यावर तेव्हा मात्र आपल्याला असं प्रॅक्टिस असेल, म्हणजे ब्रेनला आत्तापासूनच आपण सुरुवात करायची की मला जिथे पाहिजे तिथे तुझं लक्ष मी देणार आहे. बरोबर. मग काय होतं, सुरुवातीला काय होईल, पाय असा करायचा होता पण तो तुमचा होत नाही, कारण की तो ब्रेन तिथं पोहोचत नाही, तो पाय असा होतो. बरोबर. मग तुम्ही रोज रोज त्याला सवय लावली की 1-2 महिन्यांनी तो, तुम्ही न सांगता सुद्धा तो पाय सरळ करणार, म्हणजे न अवेअरनेसने सुद्धा तुमचा पाय काय होणार, सरळ होणार. बरोबर. तसंच ब्रेनला आपल्याला सवय लावायची, मनाला सवय लावायची की जे बाहेरचे विचार करायची प्रोसेस आहे ती थांबवायची. मग ह्याच्या ही पहिली पायरी, आणि प्राणायाम करताना, प्रत्याहार करताना ते दुसरी पायरी. मग त्याच्यामध्ये अजून तर स्टेबिलिटी आपल्याला यायला लागते, असं आहे. आता गुडघ्यांवरती उभं राहायचं. याच्यात पण आपण थोडासा आता बदल करू. उष्ट्रासन सिंपल आहे, दोन्ही पायामध्ये अंतर, दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा, खांदे मागे रोल करायचे, मान सरळ करायची, आणि श्वास आतमध्ये घेत आपल्याला मागे झुकायचं. सिंपल, नेहमी करतो तसं, फक्त गुडघ्याचं 90 डिग्री अँगल कमी होऊ द्यायचं नाही. हा खुब्याचा जो भाग आहे तो असा पुढे जाऊ द्यायचा नाही. या गोष्टीकडे लक्ष देऊन आपल्याला
मागे जायचं आता. दोन्ही हाताने कमरेला सपोर्ट. मग काय करावं लागेल तुम्हाला? पहिल्यांदा छातीचा पिंजरा अपलिफ्ट करायचा, श्वास घ्यायचा, छातीचा पिंजरा अपलिफ्ट करायचा. ठीक आहे, झालं. हे वेगळं. ठीक आहे, असं मागं जाणं वेगळं. आता मी कसं जाणार आहे? छातीचा पिंजरा अपलिफ्ट. ठीक आहे, श्वास भरला तेवढा आपण अपलिफ्ट होणार आहे. दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट आहे. आता माझा छातीचा पिंजरा पहिले मागे न्यायचा. एक, थोडासा श्वास सोडायचा बाहेर आणि मागे. दो, छातीच्या पिंजऱ्याची फ्लेक्झिबिलिटी अप आणि मग श्वास बाहेर. ठीक आहे, छातीचा पिंजरा अप करता आला पाहिजे तुम्हाला. हा, आता नॉर्मली उष्ट्रासन आपण कसं शिकवतो? नॉर्मली आपण कसं बघितलंय? गुडघ्यांवरती उभं राहा, कमरेला हात ठेवा आणि मागे जा. ह्याच्यामुळे काय होतं? ठीक आहे, सुरुवातीला ठीक आहे. आता कसं करायचं आपल्याला? चेस्ट अप, म्हणजे पूर्ण वर्टिब्रल कॉलम आपल्याला काय होणार आहे? स्ट्रेच होणार आहे. मग आपल्याला मागे जायचं. त्याच्यामध्ये आपल्याला चेस्ट वर्टिब्रा पण इन्व्हॉल्व करायचे आणि मागे जायचं. थोडासा आपल्याला श्वास बाहेर सोडावा लागतो, तो सोडायचा. परत चला. तुमच्या याच्यामध्ये काय होणार आहे? बेंडिंग वाढणार आहे, कारण की पाठीचं बेंडिंग मर्यादित स्वरूपामध्ये होतं. त्याच्यानंतरचं पुढचं बेंडिंग तुम्हाला चेस्ट बेंडच करावं लागतं, त्याशिवाय होत नाही. बरोबर. त्यामुळे छातीच्या पिंजऱ्याची म्हणजे छातीचा जो मणका आहे तो पण थोडासा फ्लेक्झिबल झाला पाहिजे, जो नॉर्मली नसतो. बरोबर. ज्यांचा अजिबात नसतो ते कसे, त्यांचं कसं असतं बॉडी स्ट्रक्चर? असं असतं, ते असे असतात. बरोबर. आपल्याला काय करायचं आहे? स्ट्रक्चर असं करायचं, पोश्चर. बरोबर. चेस्ट अप तुम्ही स्वतः स्वतः करायचं. दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आणि मागे जायचं. दो, थोडस तुम्हाला श्वास बाहेर सोडावा लागेल, कारण की मागे झुकताना थोडस कॉम्प्रेस होतं आपलं चेस्ट. दो, वर येताना पण चेस्ट अपच पाहिजे आणि मग डाऊन करायचे. बरोबर, तो फरक आपल्याला कळला पाहिजे. मग तुम्ही हे असं जेव्हा मागे जाल तेव्हा तुम्हाला कळेल की कमरेला पण ताण पडतोय आणि छातीच्या पिंजऱ्याला पण थोडासा ताण पडतो. बरोबर, म्हणजे एवढ्या भागाला इथपर्यंत नाही येते, पण कमी कमी वरच्या भागाला तरी ताण पडतो. परत एकदा करूयात शेवटचा. एक, चेस्ट अप. दोन, तीन, इथं चेस्ट अपच ठेवायचे खाली, आणि चार. ठीक आहे, तर ते पोझिशन आपल्याला लक्षात घेता आले पाहिजे. आता गुडघ्यांवरती बसायचं, परत मान करायचे सरळ, दोन्ही हात मागे गुंफायचे आहेत, खांदे मागे रोल करायचे आहेत, पुढे झुकायचं आहे आणि कपाळ टेकवायचं, जमिनीला हात मागून वरती ओढायचे. बॅकवर्ड बेंडिंग झालंय. एक फॉरवर्ड बेंडिंग करूयात. एक, कपाळ टेकवायचं आहे, हाताचे पंजे आकाशाकडे. शीर्षासनासाठी प्रॅक्टिस काय करायचं आहे? कपाळ टेकवलेलं आहे, असंच रोल करायचं आणि आपल्या माथ्यावरती बॅलन्स करायचा आहे, कंबरवर उचलायचे, हात जमिनीला टेकवायचे प्रयत्न. दो, परत एक, कपाळ टेकवायचं जमिनीला. तो आपल्या ब्रेनला स्टिम्युलेशन, मोठे छातीला टेकवायचे, थायरॉइड ग्रंथीला आणि पिच्युटरी ग्रंथीला याच्यामुळे स्टिम्युलेशन मिळणार आहे. दो, परत सरळायचं आहे, बाजूला पाय सरळ. ठीक आहे, आता दोन्ही हात वरती करायचे आहेत. सिंपल, दोन्ही हात वर, मानेला थोडासा ताण देऊयात, मान वरती, मागे पाहायचं. एक,
दो, परत एकदा एक, दो. ठीक आहे, आता मान मागे टाकायचे, थोडस बॅलन्सिंग सेंटरवरती काम आपल्या ब्रेनच्या. मान मागे टाकायची, कमरेकडे लक्ष द्यायचं आणि कमरेमध्ये न वागता आपल्याला गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. मानवर एक आणि गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे दो. मानवरच राहील, बॅलन्स. परत त्याच्यावरती बसायचे दो. मानवरच राहील, पाठीचा गळा सरळच राहील. एक, मानवर, पाठीचा गळा सरळ. दोन, मान करायची सरळ आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे, आता गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. आपण करूयात परिघासन. त्याच्यामध्ये पण थोडासा बदल काय करायचा आपल्याला, बदल म्हणजे बदल नाही, परफेक्शन साठी. हा उजवा पाय आपण बाहेरच्या दिशेने काढलाय, बरोबर. बऱ्याच वेळा आपण काय करतो, जेव्हा एका बाजूला झुकतो तेव्हा आपला खुबा असा होतो न कळत, किंवा आपण असं करतो प्रॅक्टिस, बरोबर, किंवा असं करतो. तर असं नाही होऊ द्यायचं. हा पार्ट आहे तो असंच ठेवायचा. हिप जॉईंट कसा पाहिजे तुमचा, आहे तसाच, असं नाही होऊ द्यायचं. थोडं होतं म्हणजे आपल्याला असं वाटतं आपला हात टेकला, आपण परफेक्ट करतो, हे चुकीचं आहे. हा, काय पाहिजे, हिप स्ट्रेट पाहिजे. ह्याच्याकडे लक्ष द्या. आता दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. मी मी पहिले करून दाखवतो, बघा, नंतर करा, म्हणजे गुडघ्याला ताण नाही पडणार. ठीक आहे, असं आपण थांबलोय, असं होऊ द्यायचं नाही. हा, असं थांबलोय. आता उजव्या हाताने उजव्या पायाच्या अंगठ्याला हात वर, हे वेगळं आणि हे वेगळं. हा, ह्याच्यावर थोडा फरक आहे. ठीक आहे, करूयात. आता गुडघ्यांवरती उभं राहा, उजवा पाय बाहेरच्या दिशेने. ठीक आहे, उजवा एका बाजून करा म्हणजे मला लक्षात राहतं. राईट. हा, ठीक आहे. आता आत्ताच लक्ष द्या खुब्याकडं, हिप जॉईंट कडे. हा, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. ठीक आहे, पंजा टेकवायचा जमिनीला. आता इथे पण तुम्हाला ताण पडेल, पण कुठे पडेल, पायाच्या पुढच्या बाजूला. आता उजवीकडे झुकायचं दो. खुब्याची मुवमेंट होऊ द्यायची नाहीये, मग ताण वेगळा असतो. परत सरा एक. ठीक आहे, आता बऱ्याच वेळा खुब्याची मुवमेंट होऊ द्यायची नाही, पण तुमची पहिल्यापासूनच खुबा असा आहे. हा, तो पहिलेच असा ठेवा, म्हणजे त्याच्यामध्ये पण आपल्याला थोडस लक्ष द्यायचं. हा, पहिल्यापासून असं ठेवलं की होणारच नाही. हा, पहिला असा ठेवा. हा, एवढा फरक आहे, पण आपल्या परफेक्शन साठी गरजेचं आहे. हा, ठीक आहे, करूयात. परत उजवीकडे एक, हात वर, दो आणि हात खाली. ठीक आहे, हेच लॉजिक त्रिकोणासनामध्ये पण असतात. त्रिकोणासन सगळ्यांना वाटतं आपण बरोबर करतो, पण सगळे चुकीचं करतात, हे माहिती का तुम्हाला? ते नंतर सांगेल मी तुम्हाला. ठीक आहे, सुरुवातीला ठीक आहे, आता हळूहळू त्यात बदल करा. मी म्हटलं तसं आता एकदम परफेक्शन तुम्हाला शिकवलं तर तुम्हाला कळणार पण नाही. ते डे फर्स्टला जर का तुम्हाला सांगितलं असं की खुबा हलवू नका, पाय हलवू नका, तर आपल्या लक्षात येत नाही. ते स्टेप बाय स्टेपच करावं. त्यामुळे सुरुवातीला जसं जमतंय तसं पहिले तुमचा ब्रेनला फक्त सूचना द्यायची की आपल्याला हालचाल करायची आहे, त्याच्यानंतर कशा करायच्या आहेत. आलं का लक्षात? जसं मराठी बोलता येणं, लहान मुलगा पण मराठी बोलतो, बरोबर, पण त्याला भाषेचं ज्ञान असतं का? व्याकरण माहित असतं का? अलंकार माहित असतात का? बरोबर, तो फक्त बोलत असतो. तसं आता आपण ऍज अ योग टीचर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहित पाहिजे. जेव्हा सुरुवातीचा साधक असतो त्याला फक्त शिकवायचं आपण, त्याला फक्त बोलता आलं पाहिजे, म्हणजे त्याला फक्त करता आलं पाहिजे.
आता जर का परफेक्शन पाहिजे असेल तर तुम्हाला हा पार्ट हा पार्ट हा पार्ट हे महत्वाचं आहे तसं. बरोबर. मी नेहमी उदाहरण देतो की गाडी चालवायला येते सगळ्यांना, बरोबर. मग ते आपण असं केलं की गाडीचं स्पीड वाढतो, बरोबर. म्हणजे आता तुम्हाला माहित झालं की असं केलं की गाडीचं स्पीड वाढतो, म्हणजे आपण इंजिनियर झालो का? नाही. किंवा मेकॅनिक झालो का? नाही. मेकॅनिकला काय माहिती असतं? असं केल्यावरती गाडीमध्ये काय बदल होतो की ज्याच्यामुळे स्पीड वाढतं, हे कोणाला माहित असतं? मेकॅनिकला माहित असतं. आपल्याला काय माहित असतं? असं केलं की स्पीड वाढत, बरोबर. तसं सुरुवातीच्या अवस्थेमध्ये फक्त असं असतं. आता आपल्याला काय पाहिजे शिकायचंय? असं केलं की काय होतं तुमच्यामध्ये बदल, आलं का लक्षात? हे तुम्हाला माहित पाहिजे ऍज अ टीचर, बरोबर. दोन्ही हात कांद्याच्या रेषेत. खुब्याकडे लक्ष. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत ठेवायचे आणि मग डावीकडे झुकायचं. 2, परत 1, खुब्याकडे लक्ष द्या. खुबा असं होऊ दे नका. 2, 1 आणि हात खाली. 2. ठीक आहे. पाय खाली. आता सर्वांनी वज्रासनामध्ये बसायचं. दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. आता आपण छोट्या छोट्या गोष्टी बघितल्या, तर त्या थोड्याशा महत्वाच्या आहेत आपल्या आसनाच्या प्रॅक्टिसच्या दृष्टिकोनातून. पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद करायचे आहेत. लक्ष श्वासावरती द्यायचं आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. श्वासाची गती, हृदयाची गती सामान्य करायची आणि आपल्याला कपालभाती करायची आहे. पोट आतमध्ये खेचायचं, श्वास बाहेर सोडायचा. 2 मिनिटासाठी करायचं आहे. 1 मिनिटामध्ये 60 वेळा पोटाची हालचाल झाली पाहिजे. अशी 2 मिनिटं आपल्याला कपालभाती करायची आहे. करूयात कपालभाती. ज्यांचं झालं त्यांनी थांबायचं आहे. लगेच सामान्य श्वास घ्यायचा नाहीये. हळूवार आणि खोल श्वास घ्यायचा आहे. हळूवार आणि खोल श्वास आपल्याला सोडायचा आहे. श्वासाची गती, हृदयाची गती आपल्याला सामान्य करायची आहे.
आपल्याला 3 वेळा ओंकार गुंजन करायचं आहे. त्यासाठी सर्वांनी खोल श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. दोन्ही हातांचं एकमेकांवरती घर्षण करायचं आहे. दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहेत. नमस्कार मुद्रेमध्ये यायचं आहे. हनुवटी छातीला टेकवायची आहे. हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि आपल्याला रिलॅक्स व्हायचं. ठीक आहे. त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला योग साधना करायची ज्याच्यामध्ये आपला ब्रेन जास्त इन्व्हॉल्व्ह होईल. त्याच्यानंतर अजून चांगली प्रॅक्टिस झाली तर श्वास इन्व्हॉल्व्ह होईल. श्वासावरती प्रत्येक हालचाल, श्वास नियंत्रण. एखाद्या आसनामध्ये श्वास नॉर्मल झाला पाहिजे म्हणजे आपण आपलं शरीर जास्त कालावधीपर्यंत स्थिर ठेवू शकतो. जोपर्यंत श्वास स्थिर होत नाही तोपर्यंत आपण शरीर स्थिर ठेवू शकत नाही. त्याची प्रॅक्टिस आपल्याला करायची म्हणजे आपोआप आपण आपल्या मनापर्यंत पोहोचू शकतो. बरोबर. जसं मी मगाशी सांगितलं मला आता मसल्सची आपल्याला अनुभूती असते का? थोडंफार आपण जेवढं चालू फिरू दैनंदिन प्रॅक्टिसमध्ये त्याच्याने आपल्याला स्नायूंची जाणीव होत नाही. पण अशा प्रकारे जेव्हा आपण ताण देतो तेव्हा न दिसणारे स्नायू पण आपल्याला ओळखायला यायला लागतात किंवा त्याची माहिती होते की असं केलं की इथं ताण पडतोय, तसं केलं की तिथं ताण पडतोय. बरोबर. मग ते न दिसणारे स्नायू पण आपल्याला ओळखीचे वाटायला लागतात. बरोबर. तसंच आपला श्वास, आपले इंद्रिय, आपलं मन हे सुद्धा काय आपल्याला नॉर्मली दिसत नाही. पण जसं जसं तुम्ही असं प्रॅक्टिस कराल तसं तसं त्यांचा तुम्हाला अनुभव यायला लागतो. आणि मग जसं स्नायूची हालचाल आपल्या शरीराच्या हालचालीवरती परिणाम करते. बरोबर. तसंच मग आपला श्वास आपलं मनाची हालचाल आपल्या कृतींवरती परिणाम करत असते. बरोबर. मग त्यामुळे ते स्थिर किंवा नियंत्रण किंवा त्याच्याबद्दलची सजगता निर्माण करणं हे फार महत्वाचं आहे. ते या माध्यमातून होतं. आणि एकदा का ती सजगता आली की मग आपल्या चालण्या बोलण्यामध्ये ते काय होते रिफ्लेक्ट होते. बरोबर. आणि मग त्याचा आपल्याला फायदा होतो. आणि मग त्याच्यानंतरचा पुढचा पार्ट आहे तो कंट्रोलचा, नियंत्रणाचा. पहिले तर फक्त काय करायचं आहे अवेअरनेस आणि नंतर मग आपल्याला काय त्याच्यावरती नियंत्रण मिळवायचं. आणि मग एकदा का ते नियंत्रण मिळवलं की मग आपल्याला स्वतःचे आत्म्याची आत्मानुभूती आपल्या मध्ये यायला लागते. ठीक आहे. किंवा परमेश्वराचं अस्तित्व आपल्याला काय होतं जाणवायला लागतं. तोपर्यंत आपण भौतिक स्थितीमध्येच असतो. बरोबर. आपल्याला आतमध्ये जायचं. त्याची प्रॅक्टिस अशा पद्धतीने आपल्याला करायची. ठीक आहे. आज पुरतं एवढंच. उद्या नाही रविवारी परत आपण भेटू. ठीक आहे.
सर नमस्ते सर. हॅलो. ठीक आहे. त्यामुळे हॅलो असलं सर. कमी झाली तरी सुद्धा त्याच्यातले छोटे छोटे बदल काय करा तुम्ही कॅच करा. हम्म? सर.